नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपला आजचा विषय असा आहे की पशुपती व्रत कसे करायचे किंवा त्याचे नियम काय आहे, की हे भगवान शंकराचे व्रत आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काही चुका होऊन द्यायच्या नाही, जेणेकरून आपल्याला व्रताचे पूर्ण फळ नक्कीच मिळतील. आणि हे व्रत जर तुम्ही केले तर आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून हे व्रत करताना आपल्याला काही चुका होऊन द्यायच्या नाही, काही नियम आपल्याला पाळायचे आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, भरपूर लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि जर तुमच्या काही शंका असेल तर त्या तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकतात. आणि तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करते. तर पशुपती व्रत करताना जी व्यक्तीने हे व्रत केलेले आहे तिने मंदिरात जात्या वेळेस पायात चप्पल घालायची नाही. सगळ्यात पहिला नियम हा आहे. त्यानंतर म्हणजे पशुपती व्रत नवरा बायकोने जोडीनेही करत असतील तर मंदिरात जाते वेळेला दोघांचेही ताट हे वेगवेगळे असावे. असं काही नाही की हे व्रत फक्त बायकांनीच करावे किंवा महिलांनीच करावे, तर पुरुषसुद्धा हे व्रत करू शकतात. त्यानंतर पशुपती व्रताची जी सोमवारची पूजा असते ती सकाळी आणि संध्याकाळी दोन्हीही वेळेस आपल्याला करायची असते आणि पूजेच्या ताटामध्ये 2 वेळा पुरतील एवढं सामग्री आपल्याला सोबत घेऊन जायची असते. नंतरचा नियम म्हणजे लक्षात असू द्या की पूजेचे ताट 2 टाईम तेच असावे किंवा 2 टाईमाला तेच ताट आपल्याला वापरायचं आहे, सकाळी आणि संध्याकाळी. त्यानंतर 5 सोमवार एकाच मंदिरात पशुपती व्रत करावं. तुम्हाला मंदिर बदलता येणार नाही. जे तुम्ही पहिल्या सोमवारी ज्या मंदिरात तुम्ही जाल त्याच मंदिरामध्ये तुम्हाला 5ही सोमवार जायचे आहे. त्यानंतर जर तुम्ही किरायाने जर राहत असाल, म्हणजे जर तुम्ही भाड्याने कुठे राहत असाल तर पशुपती व्रत सुरू असताना तुम्ही दुसरीकडे रूम बदलू शकत नाही. त्यानंतर पशुपती व्रत करते वेळेस जर सोमवारी जर एकादशी आली तर तुम्ही सोमवारी पशुपती व्रत करू नये, फक्त एकादशी करावी आणि 1 सोमवार जास्तीचा करावा. त्यानंतर पशुपती व्रत करते वेळेस जर मानसिक पाळी जर आली तर त्या दिवशी फक्त उपवास करावा, मंदिरात जाऊ नये, पूजा करू नये व 1 सोमवार जास्तीचा करावा तुम्हाला लागेल. त्यानंतर पूजा करते वेळेस श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळच्या पूजेला जे 5 कणकेचे दिवे तुम्ही लावणार आहात ते तुपाचेच असावे. त्यानंतर पशुपती व्रत करताना तुमच्या मनात येणारे जर काही प्रश्न असेल तर त्याच्यातला सगळ्यात पहिला प्रश्न म्हणजे आपण श्रावण महिन्यात हे व्रत केले तर चालते का? तर पशुपती व्रत हे श्रावण महिन्यामध्ये करता येत नाही. श्रावण महिन्यामध्ये आपल्याला फक्त श्रावण सोमवारच करता येतील. त्यामुळे पशुपती व्रत अधिक महिना व श्रावण महिन्यामध्ये सुरू करू नये. त्यानंतर पशुपती व्रत करताना नॉनव्हेज खाऊ नये. पशुपती व्रत सुरू झाल्यापासून ते उद्यापन होईपर्यंत नॉनव्हेज आपल्या घरात शिजवू पण नाही, म्हणजे घरात बनवू पण नाही आणि खाऊसुद्धा नाही. जसं आपण श्रावण महिना पाळतो तसंच आपल्याला पशुपती व्रत करताना हे नियम पाळायचा आहे. त्यानंतर पशुपती व्रत करताना किंवा महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करताना आपला चेहरा उत्तरेकडे असायला हवा व त्यानंतरच पूजा करायची असते. आधी आपल्याला जल अर्पण करायचं. जेव्हा तुम्ही जल पिंडीवर अर्पण कराल तेव्हा आपल्याला दक्षिणेच्या साईडला बसून आपलं तोंड हे उत्तरेकडे असलं पाहिजे. अशा ह्याच्यामध्ये बसायचं आहे आपल्याला आणि तेव्हा महादेवाच्या पिंडीवर आपल्याला जल अर्पण करायचं. आणि जेव्हा तुम्ही पूजा कराल तेव्हा तुमचा चेहरा किंवा तुमचं तोंड कोणत्याही दिशेला असलं तरीसुद्धा चालेल. दक्षिणेकडे तर नसतंच, पण पश्चिम किंवा पूर्वेला असलं तरीसुद्धा चालेल. त्यानंतर कारण की आता बघा खूप गर्दी असते महादेवाच्या मंदिरामध्ये, त्यामुळे तुम्ही पूजा कुठेही बसून करू शकतात. म्हणजे पिंडीच्या बाजूला फक्त जल अर्पण करताना उत्तरेकडे चेहरा करून बसायचं. कारण पशुपती व्रत हे आपण आपल्या इच्छा व आकांक्षा पूर्ण होण्यासाठी महादेवाकडे मागणी करत असतो. त्यामुळे पूजा करताना कुठेही तुम्ही बसा, पण जल अर्पण करताना उत्तरेकडे तोंड करूनच करा. त्यानंतर हे व्रत घरातील शिवलिंगावर पूजा करता येणार नाही. कारण
मंदिरातील शिवलिंग हा स्थापित केलेला असतो, तो एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवता येत नाही. त्यामुळे पुराणामध्ये असे सांगितले आहे की मंदिरामध्ये देवाजी देव महादेवांचा वास असतो आणि आपण आपल्या घरातील देवघर एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले तर आपल्या घरातील महादेवाची पिंड म्हणजे शिवलिंग एका जागेवरून दुसऱ्या जागेवर हलवले जाऊ शकते. त्यामुळे मंदिरातच जाऊन पशुपती व्रताची पूजा करावी, घरी करू नये. त्यानंतर पशुपती व्रत करताना किती बेलपत्र वाहावे? तर पशुपती व्रत करताना जर तुमच्याकडे उपलब्ध असतील तर 108 बेलपत्र वाहिले तरी चालतात. जर नसतील तर आपल्याकडे जेवढे उपलब्ध असतील तेवढे तुम्ही अर्पण करू शकतात. पण लक्षात असू द्या, सकाळच्या पूजेला जेवढे अर्पण केलेत तेवढेच संध्याकाळच्या पूजेला पण अर्पण करावे. जर सकाळी तुम्ही 1 बेलपत्र अर्पण केलं तर संध्याकाळी सुद्धा 1च, आणि सकाळी जर तुम्ही 108 केले, 101 केले तर तेवढेच संध्याकाळच्या पूजेमध्ये सुद्धा आपल्याला अर्पण करायचे असतात. त्यानंतर घरी आणलेल्या दिव्यांचे काय करावे? तर जो एक दिवा आपण मंदिरातून घरी घेऊन येणार आहात तो मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला प्रज्वलित करावा लागतो. तो दिवा मावळल्यानंतर म्हणजे तो दिवा विझल्यानंतर त्या दिव्याला तुम्ही गायला घालू शकतात किंवा पाण्यामध्ये सोडून देऊ शकता. एखाद्या नदीमध्ये सोडून दिलं तरी सुद्धा चालेल, नाही तर एखाद्या झाडाखाली ठेवलं जिथे कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी ठेवलं तरी सुद्धा चालतं. त्यानंतर आरती करताना 5 दिवे उचलून ते ताटात ठेवावे का किंवा आरती करावी का? तर मंदिरात घेऊन गेलेले 5 दिवे हे आपल्याला शिवलिंगासमोर एका पेपरवरती ठेवून प्रज्वलित करावे लागतात. ते दिवे उचलून ताटात ठेवून कधीही पूजा करू नये. पूजेच्या ताटामध्ये जी आरती आपण घेऊन गेला आहात त्या आरतीनेच आरती करावी, म्हणजे त्या दिव्यानेच आरती करावी. त्यानंतर नैवेद्यामध्ये मीठ असेल तर चालते का? तर पशुपती व्रत करत्या वेळेत जो नैवेद्य आपण बनवणार आहात त्यामध्ये मीठ चालणार नाही. शक्यतो गोडाचाच नैवेद्य असावा. त्यानंतर नैवेद्य हा कधीही गोडाचाच असावा. त्यामुळे कृपया करून नैवेद्य बनवते वेळेस मिठाचा वापर करू नये. त्यानंतर शेवटच्या सोमवारी उद्यापनाच्या वेळी 6 दिवे व गोड नैवेद्य पण न्यायचा का? तर पशुपती व्रत उद्यापन करताना शेवटच्या सोमवारी आपल्याला 6 दिवे आणि नैवेद्य घेऊन जावा लागेल, कारण पशुपती व्रत हा 5 सोमवारचा असतो. त्यामुळे उद्यापनाच्या दिवशी सुद्धा इतरचा सोमवारी जशी आपण पूजा केली तशीच करून उद्यापन करावे लागते. उद्यापनाच्या दिवशी एकादशी आली तर काय करावे? जर उद्यापनाच्या दिवशी जर एकादशी आली तर त्या दिवशी आपण पशुपतीनाथ यांचा उपवास करू शकतो, परंतु उद्यापन करता येणार नाही आणि तो सोमवारही पशुपती व्रतामध्ये पकडला जाणार नाही. म्हणून तुम्ही या दिवशी एकादशी जर आली तर तुम्ही उद्यापन करायचं नाही, फक्त त्या दिवशी उपवासच करायचा. त्यानंतर पशुपती व्रत म्हणजे काय? तर पशुपतीनाथ व्रताचा महिमा अतिशय शक्तिशाली आणि अद्भुत आहे. जर तुम्ही हे व्रत मनापासून आणि श्रद्धेने केले तर तुम्हाला अनेक आजारांपासून किंवा अनेक अडचणींपासून होणारा जो काही त्रास आहे तर हे व्रत केल्याने ते दूर होऊ शकतात. म्हणून हे पशुपतीनाथाचे व्रत आपल्याला करायचे आहेत. त्यानंतर पशुपती जेव्हा तुमचं व्रत हे चालू असेल तर त्याच्यामध्ये काय खावे? जर तुमची जर तब्येत चांगली असेल तर तुम्ही शक्यतो फळाहारच करावा. चहा तुम्ही पिऊ शकतात, पण मिठाचं खाऊ नये, तिखट खाऊ नये. जेवढं शक्य होईल तेवढं फळांवर राहावं किंवा दूधही तुम्ही पिऊ शकतात. पण जर तुमच्याकडून जर निघत नसेल तर त्याला काही पर्याय नसतो. शेवटी आपली शारीरिक प्रकृती महत्त्वाची असते, नंतर बाकीच्या गोष्टी. शक्यतो फळाहारच घ्या आणि चहा, दूध, कॉफी घेऊ शकतात. आणि त्यानंतर हे व्रत पुरुषही करू शकतात, महिलांनीच करावे असं काही नाही. महिलाही करू शकतात आणि पुरुषही व्रत अशाच प्रकारे करू शकतात. मंदिरात जाऊन पूजा वगैरे सगळे नियम पाळूनही त्यांना हे व्रत करता येतील. तर
आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.